नमो देव्यै महादेवी शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता सुमतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज 27 जुलै 2026. काल आपण रुद्धी हे देवीचं नाव आणि त्यापासून तयार होणारा पंचाक्षरी मंत्र ओम रुद्धी नमः याचा अभ्यास केला. आज आपण 9व्या ऋचेतील गंधद्वारा या पदाचा अभ्यास करणार आहोत. 8वी ऋचा जी आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की क्षुधा, तृषा म्हणजे तहान, पिपासा, त्यानंतर ज्येष्ठा म्हणजे आकाबाई आणि मल आपल्यामधला. आकाबाई म्हणजे दारिद्र्य, तिला ज्येष्ठा म्हणतात, लक्ष्मीची मोठी बहीण. अशी अलक्ष्मी जी आहे तिला मी नष्ट करेन असं त्यामध्ये सांगितलं. ही आपली स्वतःची साधन आहे. आपले अवगुण जाणून घेऊन ते नष्ट करण्याची माझी ताकद आहे असा स्वतःबद्दल या साधकाला विश्वास आहे. या देवीचं नाम नाही म्हणून 9व्या ऋचेतले गंधद्वारा या नामाचं आता चिंतन आहे. 8व्या ऋचेमध्ये नाम असं नाही देवीचं, त्यामुळे 9व्या ऋचेमधला गंधद्वारा हे जे देवीचं नाम आहे त्याचं चिंतन आता आपण करणार आहोत. श्लोक 148 व 149 श्लोकाचा पूर्वार्ध. असं यामध्ये हे देवीचं नाम आणि त्यापासून तयार होणारा मंत्र ओम गंधद्वारा ये नमः याचं महात्म्य, त्याचं फल असं दिलेलं आहे. ते आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी असं म्हटलंय की गंध हा पृथ्वीचा गुण आहे. आपल्याला पंचमहाभूतांचे गुण माहिती आहे. आकाशाचा शब्द, आकाशाचा गुण शब्द आहे. वायूचा गुण स्पर्श आहे. तेजाचा गुण रूप आहे. जलाचा गुण रस आहे आणि पृथ्वीचा गुण गंध आहे. तर या ठिकाणी पृथ्वीच्या संबंधित गंध असा शब्द इथे अर्थ इथे घेतलेला आहे. त्या अर्थाने पुढे विवेचन आहे. तर पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांचे विषय हे मला जाणण्याची किंवा माझं ज्ञान करून घेण्याची दारं आहेत असा इथे संदर्भ घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पंचमहाभूतांचं निसर्गामधलं आणि आपल्या शरीरामधील जे ज्ञान आहे ते ज्ञान करून घेण्याचं मला इच्छा आहे किंवा ते ज्ञान करून घेण्यासाठी मला कोणती दारं आहे तर ते हे पंचमहाभूत असं मी समजतो. आणि असं म्हणजे देवी सांगते तुला की इंद्राला की असं मी सांगते तुला की ही पंचमहाभूत जी आहेत ती स्वतःचं ज्ञान करून घेण्यासाठी दारं आहेत, ज्ञानाची दारं आहेत आणि मी नेहमी सर्व पुण्यरूप गंधाचे द्वाररूप होऊन राहते. आता याचा काय अर्थ होतो थोडंसं स्पष्टीकरण आपण बघूया. हे जे 9व्या ऋचेतली गंधद्वार आहे ते पद इथे घेतलेलं आहे. ते गंध या शब्दाने आता मी सांगितलं तसं पृथ्वी आणि इतर 4 महाभूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय सूचित केले आहेत. तसेच मनुष्याचं स्थूल शरीर हे अन्नावर पोचलेलं असतं, त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. हा अन्नमय कोश हा श्रुतीमध्ये ब्रह्मज्ञानाचं द्वार असं सांगितला जातो. त्याचा रेफरन्स काय आहे तर अन्नम ब्रह्मेति वेजानात् इति अत्र अन्नमय कोशो ब्रह्मद्वारेतेन श्रुती विहितः. असं लक्ष्मी तंत्रावरची ज्यांनी टीका केली आहे ते पंडित व्ही कृष्णमाचार्य यांनी या श्लोकावरची टीका लिहिताना सांगितलेलं आहे. म्हणजे हा अन्नमय कोश आहे तो ब्रह्मद्वार असं त्यांनी टीकेमध्ये सांगितलेलं आहे. आणि
त्यामुळे इथे ज्ञानाचं द्वार असा अर्थ घेतलेला आहे. मनुष्य शरीराची स्तुती सर्व संतांनी केलेली आहे, कारण मनुष्य जन्मातच साधना करता येते, बाकीचे जन्म हे भोग जन्म आहे. मनुष्य जन्म कसा आहे? कर्मजन्म. तो कर्म करून आपली उन्नती करू शकतो, आपली अधोगती करू शकतो. आपली उन्नती करायची का अधोगती करायची हे मनुष्याच्या हातामध्ये आहे. प्राणी मात्रांना हे निवड करण्याचा काही अधिकार नाही, कारण त्यांची बुद्धी कमी आहे, त्यांची साधनं कमी आहे, इंद्रिय जे आहे त्यांची ताकद वेगळी आहे, त्यांची कमी आहे, मनुष्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे मनुष्याला कर्म करून ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन ब्रह्माशी एकरूप होता येतं, किंवा दुष्कर्म करून अगदी खालच्या योनीत सुद्धा जाता येतं. पण मनुष्याचं शरीर हेच साधनेसाठी योग्य शरीर आहे, म्हणून सगळे संत या मनुष्य शरीराची स्तुती करतात. कारण या शरीराच्या साह्याने सूक्ष्म, कारण, महाकारण हे देह आपण जाणू शकतो. आपल्याला माहिती 5 कोश आहेत: अन्नमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्याच्यामधलं स्थूल कोणतं आहे? स्थूल शरीर आहे ते अन्नमय कोश. मन आणि प्राण हे सूक्ष्म शरीर आहे. विज्ञानमय कोश आहे तो कारण शरीर आहे. आनंदमय कोश महाकारण शरीर आहे. तसं हा देह जो आहे हा प्रकृती पुरुषादी सर्व ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता त्याला योग्य असा आहे. तर आपण सूक्ष्म, कारण, महाकारण हे सगळे देह जाणू शकतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 आपल्या पिंडामधले, तसेच ब्रह्मांडामधले सुद्धा 4. तसं समर्थांनी दासबोधात सांगितले, हे 4ही देह निरसिता मग ज्ञान होतं. 4ही देहांचं निरसन केलं की मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं, असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता या अर्थी म्हणजे सगळ्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी मनुष्याचे शरीर हे ज्ञानाचं दार आहे असं म्हणता येतं. या अर्थी हे ब्रह्मज्ञानाचं दार आहे असा इथे अर्थ घेतलाय. आता अन्न हे ब्रह्म आहे असं तैत्तिरीय उपनिषदाच्या भृगुवल्लीत म्हटलंय. तसंच पृथ्वी हे अन्न आहे असं पण तिथे म्हटलेलं आहे. आता हे कसं आहे? पृथ्वी वा अन्नम, तैत्तिरीय उपनिषद भृगुवल्ली 9:1 असा त्याचा संदर्भ आहे. म्हणजे पृथ्वी हे सुद्धा अन्न आहे असं त्याने म्हटलंय. आणि पंचमहाभूतांचे सर्व विषय जे आहेत हे देवीला जाणण्याचे दरवाजे आहेत. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी शरीर, पृथ्वी यांच्या ज्ञानाने ब्रह्मद्वार उघडलं जातं असा अर्थ. या अर्थी लक्ष्मी कशी आहे? गंधद्वारा. पृथ्वीचा गुण गंध आहे आणि पृथ्वी आणि त्याचा गुण गंध हे ब्रह्मज्ञान घेण्याचं पहिलं दार आहे असं इथे म्हटलेलं आहे. लक्ष्मीच्या या गंधद्वाराम नामापासून ओम गंधद्वाराही नमः असा 8 अक्षरी मंत्र तयार होतो. या मंत्राने काय होतं? ब्रह्मज्ञानाचं दार उघडलं जातं असा भावार्थ आहे. म्हणून वेद जाणणारे ऋषी देवीला गंधद्वारा असं म्हणतात. आता असं का आहे? जरा थोडंसं आणखीन थोडं खोलामध्ये जाऊया आपण. लक्ष्मीतंत्र हा ग्रंथ कसा आहे? वेद आणि निगम परंपरा आणि संतांनी स्वीकारलेली भक्ती परंपरा यांचा अन्योन्य संबंध जोडणारा आहे. म्हणजे इथं परमात्मा म्हणून वासुदेवाला घेतलेलं आहे आणि वासुदेवाची वासुदेवता म्हणजे अहंता म्हणजे लक्ष्मी. म्हणजे वासुदेव परमात्मा, त्याची पराशक्ती लक्ष्मी हे कसे आहेत? एकरूप आहेत. परमात्मा कसा आहे? निर्गुण निराकार, निरंबोध, निराभासम, निर्मलम, शांतम असं वर्णन वासुदेवाचं लक्ष्मीतंत्रामध्ये केलेलं. म्हणजे तो परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे वेदांत इथं आहे. निगम परंपरा म्हणजे इथे यंत्र आहे, पूजा आहे, मंत्र आहे, तंत्र आहे, टेक्निक आहे असं. आणि योग आहे, ज्ञान, योग, क्रियाचर्या ही 4ही पाद आहेत. त्यामुळे हा निगम म्हणजे तंत्रग्रंथ म्हणजे आगम ग्रंथ आहे. म्हणजे वेद झाले, आगम झालं आणि भक्ती. कारण लक्ष्मीने इंद्राला तिची भक्ती कशी करायची ते सांगितलेलं आणि ते सांगताना तिने सांख्य ज्ञान दिले. म्हणजे भक्ती परंपरा पण आहे. कारण इथे लक्ष्मीची उपासना आहे. लक्ष्मीच्या अनेक रूपांची उपासना आहे. लक्ष्मीचे अनेक रूप यामध्ये दिलेले आहेत.
आणि आपली तुळजाभवानी असो, शाकंभरी असो, रेणुका माता असो किंवा अन्य ज्या काही देवी आहेत, तर त्या सगळ्या ह्या आदिशक्तीची रूप आहे. लक्ष्मी इथं कशी आहे, आदिलक्ष्मी, आदिशक्ती म्हणून तिचीच ही सगळी रूप आहेत. त्यामुळे भक्ती आहे, इथे तीर्थयात्रा वगैरे आहे, भक्ती आहे. म्हणून ज्ञान, तंत्र आणि भक्ती, म्हणजे तंत्रामध्ये योग पण आहे, 4 प्रकारचे योग आहेत. मंत्रयोग आहे, लययोग आहे, हठयोग आहे, ध्यानयोग आहे, हे सगळे योग त्याच्यामध्ये, कुंडलिनी योग आहे. तसा योग पण आहे. म्हणजे लक्ष्मीतंत्र ग्रंथामध्ये निगम परंपरा आहे, आगम परंपरा आहे, संतांनी स्वीकारलेली भक्ती परंपरा आहे आणि योगातले सुद्धा सगळे प्रकार त्यामध्ये आहेत. असा हा सुंदर ग्रंथ आहे. सगळ्याचा समन्वय या ग्रंथामध्ये केलेला आहे. आता वेदामध्ये काय असतं, तत्वविवेचन, सिद्धांत प्रतिपादन केलेलं असतं. भक्तीमध्ये काय असतं, वेदांताचा प्रतिपाद्य विषय परब्रह्म भगवंत हे उपास्य आहे आणि भक्त हा उपासक आहे. या दोघांना म्हणजे उपास्य आणि उपासकांना जोडणारा दुवा म्हणजे शक्ती, शैवांची शक्ती, वैष्णवांची लक्ष्मी, आदिशक्ती ही आहे. ही शक्ती ईश्वराची असून भक्तांच्या शरीरामध्ये कुंडलिनी रूपात आणि विश्वामध्ये कशी येते, विविध रूपामध्ये. म्हणजे श्री सूक्त जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी सूर्य आहे, सूर्य ऊर्जा, चंद्र ऊर्जा, अग्नीची ऊर्जा, जल ऊर्जा, सगळे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे ऊर्जा स्वरूप, शक्ती स्वरूप ही सगळी शक्ती ईश्वराची शक्ती आहे आणि तिची उपासना करतो लक्ष्मीच्या रूपामध्ये. लक्ष्मीचं रूप तेव्हा ही शक्ती ईश्वराची आहे आणि भक्तांच्या शरीरात कुंडलिनी आहे आणि विश्वामध्ये विविध प्रकारने विद्युत शक्ती आहे, चुंबकीय शक्ती आहे, अनेक शक्ती आहेत. आता आपण विज्ञानामध्ये पाहतो. तर अशी ती शक्ती आहे आणि ती कशी प्रतीत होतं हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्याबरोबर ईश्वराची अव्यक्त शक्ती आणि विश्वामधली व्यक्त शक्ती. ईश्वराची शक्ती अव्यक्त दिसत नाही, पण जगाच्या रूपाने ती दिसते, म्हणजे व्यक्त झालेली दिसते. पण व्यक्त झालेली शक्ती कशी, पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यावृतं देवी, सूत्रात पडलेलं. ते एका पाद फक्त आपल्याला दिसतं, बाकी सगळं कसं आहे, दशांगुणे मुरला संतांनी पण सांगितलंय. तो सगळा संपूर्ण कसा आहे आपल्याला कधीच कळत नाही. एक पादाने आपण 1/4 रूप बघतो त्याचं जगाच्या रूपाने. बाकीची शक्ती त्याची कशी आहे, अव्यक्त आहे आणि विश्वामध्ये थोडी प्रमाणात व्यक्त झालेली. आता मनुष्यामध्ये ही शक्ती आहे, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये नाही, कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. म्हणजे निसर्गातली शक्ती यामध्ये आहे, पण कशी आहे, अल्प स्वरूपात. शिवाय सुप्त स्वरूपामध्ये आपण तिला कुंडलिनी म्हणतो, कारण संपूर्ण शक्ती आपण वापरत नाही, आपण कधी त्याचा अभ्यासच करत नाही. मग ही शक्ती कशी प्रकट करायची, तिचं जागरण कसं करायचं, शक्तीचा जागर कसा करायचा, कुंडलिनीची उत्थापन कसं करायचं, तर हे योगामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांचा योग कसा साधायचा, म्हणजे कशाचा, ईश्वराची अव्यक्त शक्ती, विश्वामधली व्यक्त शक्ती, सुप्त शक्ती, हा ग्रंथ शिकवतो. त्यांचं ऐक्य कसं करायचं, परब्रह्माशी एकत्व कसं पावायचं, म्हणजे मुक्त व्हायचं. वेदांताच्या भाषेमध्ये मुक्त व्हायचं, भक्तीच्या भाषेमध्ये आपल्या उपास्य देवतेशी एकत्व पावायचं. पांडुरंगाची भक्ती असेल तर पांडुरंगाशी एकत्व, कृष्णाची भक्ती असेल तर कृष्णाशी एकत्व, रामाची भक्ती असेल तर रामाशी एकत्व, दत्तात्रेयांची भक्ती असेल तर दत्तात्रेयांशी एकत्व. म्हणजे आपल्या उपास्य देवतेशी एकत्व कसं साधायचं ते याचं शास्त्र जे आहे, तंत्र जे आहे, ते या ग्रंथामध्ये दिलेलं. म्हणून सिद्धांताची अनुभूती देणारी शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे तंत्र सांगणारा हा ग्रंथ. लक्ष्मीतंत्र कसा आहे, तर वेदांतामध्ये जे सिद्धांत सांगितले आहेत त्याची अनुभूती
शास्त्र शुद्ध पद्धतीने साधना कशी करायची, भक्ती कशी करायची, उपासना कशी करायची, ते सांगणारं टेक्निक, तंत्र याच्यामध्ये आहे. तंत्र याचा अर्थ कामाचारी असा इथं घ्यायचा नाही, चांगल्या अर्थी वैदिक अर्थी. तेव्हा ती शास्त्र पद्धती या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे या जगामध्ये सध्या खूप प्रसिद्ध आहे शब्द. आणि आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा तर खूपच आता प्रसार झालाय. आणि ते काय करेल, किती चमत्कार करेल आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा हे आपले शब्द आता नवीन शब्द आपल्याला माहिती आहेत. कॉम्प्युटरमुळे लॉजिक हा शब्द माहिती आहे. त्यामुळे आपल्या ऋषीमुनींनी काय केलं की याच शब्दांच्या आधाराने विश्वाचा सिद्धांत म्हणजे सायन्स आणि ते अनुभूतीजन्य करण्याचे तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी असं तर्कशुद्ध पद्धतीने लॉजिकली कसं मांडायचं ते त्या लक्ष्मीतंत्र ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. त्यासाठी सांगते मी की गंधद्वारा जो शब्द नाम आहे देवीचं ते पृथ्वीशी संबंधित आहे. आणि पृथ्वीचे हे पंचमहाभूत हे ब्रह्मज्ञान घेण्याचं दार आहे असं सांगितलं आहे. आणि हे विज्ञानाला धरून तिथं काही अंधश्रद्धा श्रद्धा नाही. तेव्हा लॉजिक आहे या ठिकाणी. आणि म्हणून ते सगळं टेक्निक जे दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी काय केलं या ग्रंथामध्ये वेदांतातील निर्गुण निराकार परब्रह्म स्वीकारलेला आहे. उपासकांसाठी त्याचं सगुण साकार रूप स्वीकारलेलं आणि मंत्राच्या द्वारा सगुण निराकार असं रूप पण या ग्रंथामध्ये स्वीकारलेलं आहे. सगुणात राहिल्यानंतर नाम रूप असलेला तो उपासक आहे. आपण उपासक आहोत ते कसे आहेत, नामरूप असणारे. त्यामुळे आपला देव सुद्धा कसा आहे, नामरूप असणारा देव आपल्याला उपासनेसाठी प्रथमतः सुरुवातीला योग्य आहे. कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आणि संतांना सुद्धा निर्गुण निराकाराचा अनुभव आलेला आहे. ढवळले जगदाकार अंधार तो लोपला निळी गोरजनी माये मोती या सारणी अभंग बघा संतांचे. तेव्हा या ग्रंथामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म स्वीकारले. उपासकांसाठी त्याचं सगुण साकार आणि सगुण निराकार मंत्राच्या रूपाने रूप घेतलेला आहे. आणि हा उपासक या तंत्रशुद्ध पद्धतीने टेक्निकली तांत्रिक पद्धतीने उपासना करून उपास्यापर्यंत कसा पोचू शकतो याची मांडणी केली. परमेश्वरी शक्तीचा आविष्कार म्हणून विश्वाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी चिद्विलास ज्ञानेश्वर माऊलींच्या आधी 100 वर्ष हा ग्रंथ लिहिला गेलाय आणि त्या ग्रंथामध्ये चिद्विलास आहे. कसा तर परमेश्वरी शक्तीचा आविष्कार म्हणून विश्व त्याचं रहस्य जाणं. या ठिकाणी काय आहे, परमेश्वराच्या शक्तीचा आविष्कार म्हणजे विश्व जाणून ईश्वराला जाणं. जग असे की वस्तुप्रभा असं अमृतानुभवात माऊलीने म्हटलेलं आहे. आणि जगाला सोडून आपल्याला परमेश्वराला पाहताच येणार नाही, कारण त्याचं दुसरं रूपच नाहीये. मूल रूपाने आपल्याला काय दिसतं, विश्व दिसतं. मग विश्वाच्या द्वाराच आपल्याला निर्गुण निराकार परब्रह्म समजून घ्यायचा असतं. मायेमध्ये राहून मायातीताला शोधायचं, मायातीताला जाणायचंय, मायातीताशी एकरूप व्हायचं, अशी आपली उपासना आहे. तेव्हा त्याचं ती ईश्वरी शक्ती आता आपण आतापर्यंत बघितली सगळी देवीची नावं, ते ईश्वरी शक्तीच आपल्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे. मनुष्य प्राण्याला ते जाणता येतं. या शरीरात राहून विश्वातील शक्तीचं रहस्य जाणून त्या शक्तीच्या भौतिक आविष्कारात न सापडता नीट लक्षात घ्यायचं आहे की या शरीरामध्ये मनुष्य शरीरात आपण आहोत. आपल्याला नामरूपात्मक सगळं पाहायला लागतं आणि ते समजतं. तेव्हा या नामरूपात्मक असं आपल्या रूपामध्ये आपण असताना विश्व सुद्धा कसं आहे, नामरूपात्मक आहे. पण त्याच्यामधलं शक्तीचं रहस्य आपल्याला जाणून घ्यायचं.
विश्वातली शक्ती आणि आपल्या अंगामध्ये असणारी अंगभूत शक्ती जी आहे, त्या दोन्ही शक्तींना जाणून त्या एकरूप कशा आहेत याचा अनुभव आपल्याला घेतो. आणि या शक्तीच्या हे जाणल्यानंतर जो भौतिक आविष्कार आहे, हे विश्व आहे, या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये न सापडता, भावभावनांमध्ये न सापडता, मानसिक, बौद्धिक, शारीरिक तिन्ही प्रकारांनी या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये न अडकता, कार्य करत असून सुद्धा न अडकता, इथं भगवद्गीता येते निष्काम कर्म. सगळे ग्रंथांना एका जवळ येतात, हेच सांगतात, वेगवेगळ्या परिभाषेमध्ये सांगतात. तेव्हा त्या शक्तीच्या भौतिक आविष्कारात न सापडता ती ज्याची शक्ती आहे त्याच्याशी एकरूपपणाचं शास्त्र हा ग्रंथ मांडतो. म्हणजे पृथ्वीच्या द्वारा पण आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो, परमेश्वरीला जाणून घेऊ शकतो, कारण भगवंत आणि भगवती एकरूप आहे, परमात्मा स्वरूपच आहेत ते. त्यामुळे आपण या भौतिक शक्तीमध्ये राहून सुद्धा भौतिक शरीर शक्तीच्या आविष्कारामध्ये त्याच्या या चमक दमक ग्लॅमर हे काही आहे त्याच्यामध्ये न सापडता ही शक्ती ज्याची आहे त्या परमेश्वराला शोधायचं, त्याच्याशी एकरूपत्व पावायचं, असा हा ग्रंथ आपल्याला सांगतो. भगवत स्वरूप व्हायचं म्हणजे काय? वेदांताच्या दृष्टीने मुक्ती, सायुज्यता. एकनाथ महाराज या सायुज्यतेचा उल्लेख करताना काय म्हणतात? तर जेथे भगवंताची भगवंतता सुद्धा हरपते, प्रणवाचा नाद संपतो, अशी सायुज्यता भक्ताला मिळते. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? परमशांतता, परमज्ञान आहे, सच्चित आनंद स्वरूप, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हे विश्व ब्रह्म आहे, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, हे सगळं आपल्याला त्या क्षणी अनुभूतीला आहे. म्हणायचं नसतं, म्हटलं की तुझ्या भावाला द्वैताला अनुभवायचं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जेथे भगवंताची भगवंतता सुद्धा हरपते, काही राहत नाही, तो भगवंत आणि मी उपासक किंवा मी भगवत स्वरूप झालो असा भाव सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. प्रणवाचा नाद संपतो, म्हणजे नाद बिंदू कला आहे जी सुरुवातीचा असतं, स्पंद जो असतो सुरुवातीचा, जो ओंकार आहे पहिला स्पंद, तो सुद्धा शांत झालेला असतो. त्या ठिकाणी परम शांतता असते. अशी सायुज्यता लक्षात येते का? थोडस जरा क्लिष्ट वाटेल आपल्याला, पण नीट समजून घेतलं तर आपल्याला ही स्थिती कळेल, निदान बुद्धीला तरी कळेल, बौद्धिक दृष्ट्या कळेल. आत्मसात कधी होईल हा भाग वेगळा, ते आपल्या साधनेवर अवलंबून, पण बुद्धीला तरी हे कळून बुद्धीला सुद्धा पटलं पाहिजे, बुद्धीने निश्चय केला पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये, एकेव कुरुनंदन. आधी बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, आधी बुद्धीला पटलं पाहिजे, पटल्यानंतर बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, आणि निश्चय झाल्यानंतर साधना केली पाहिजे. असा हा सोपा नाही. तेव्हा इथं भगवंताची भगवंतता सुद्धा हरपते, प्रणवाचा नाद संपतो, अशी सायुज्यता भक्ताला मिळते, असं नाथांनी म्हटलंय. त्यांची ओवी अशी आहे, तेथ माझीही भगवंता हरपोनी जाई तत्वता, प्रणवाचा बुडाला माथा, ऐशी सायुज्यता पावले. नाथ भागवत 13:634 अशी ओवी आहे, आपण पाहू शकतो. सगळे रेफरन्सेस मुद्दाम दिलेले आहेत, आपण ते बघू शकता, त्याच्यावरून आपण जास्त अभ्यासही करू शकतो. तेव्हा हा अशी सायुज्यता प्राप्त होते केव्हा? तर गंधद्वारा या पदाचा अभ्यास केल्यानंतर, ब्रह्मज्ञानाचं द्वार कोणतं आहे ते समजून घेतल्यानंतर, ब्रह्मज्ञानाचं द्वार कसं उघडायचं हे गुरूंच्याकडून समजून घेतल्यानंतर आपण भगवंताची एकरूपता पाहतो.
म्हणजे या ठिकाणी वेदांत आहे, या ठिकाणी तंत्रशास्त्र आहे, या ठिकाणी भक्तिशास्त्र आहे, या ठिकाणी योगशास्त्र. चारीचा समन्वय केवळ एका या पदामध्ये आपल्याला केलेला दिसतो. म्हणून हा जो मंत्र आहे ओम कंदद्वारायी नमः, हा 8 अक्षरी मंत्र यांनी ब्रह्मज्ञानाचं द्वार उघडलं जातं, असा भावार्थ या ठिकाणी इथे आपण थांबू. उद्या आपण पुढचा मंत्र बघूया. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः.